मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 12 वर्षांपासून रखडलंय। 6 पुलांची कामं अर्धवट अवस्थेत असलेली आहेत। महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी मात्र त्रस्त झालेले आहेत। कोकणवासियांच्या नशिबीस आता प्रतीक्षाच असल्याचं दिसतंय। गेल्या 12 वर्षांपासून कोकणवासीय मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत। मात्र गेल्या 12 वर्षांपासून या महामार्गाचं काम हे रखडलेलं आहे। 6 पुलांची कामं देखील अर्धवट अवस्थेत आहेत। तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र कामाचा वेग खूपच कमी आहे। कामाची गती पाहता या मार्गावरील अनेक पुलांची कामं पूर्णत्वास जाऊ शकली नाहीयेत। नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव, लोणेरे आणि टेंपाले इथल्या प्रमुख पुलांची कामं रखडलेली आहेत। त्यामुळे शासनकर्त्यांनी दिलेली डेडलाईन पुन्हा हुकणार आहे। महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी त्रस्त आहेत। 12 वर्षांपासून अधिक काळ चाललेलं हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होतोय। दरवर्षी ह्या वर्षी पूर्ण होईल, पुढल्या वर्षी पूर्ण होईल, तोच काय नाही आहे। लोकांना फक्त आशा लावली जाते। गाड्यांची खराबी होत चाललेली आहे, माणसांची खराबी होत चालली आहे, ॲक्सिडेंट दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। काय करावं? हा सरकार गेला, तो सरकार आला, तो सरकार म्हणतो आम्ही करू तुम्ही करा, काही रस्त्याचं काम होत नाहीये। खड्डा एवढे आहेत, एक एक हात एक टायर माझा जातो, एक साईडला तोल गेला का समजायचा पलटी मारायची अवस्था होते गाडीची। 2 वेळा तर पडलोय मी, त्या कोलाड भागातच पडलोय।